इकडे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावरती आहे, कारण पुढच्या कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठू शकते। रात्रभर नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी सकाळपासून पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 11 इंच इतकी आहे। आणखी 1 इंच पाणी वाढल्यास पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली असं आपण म्हणू शकतो। त्यामध्येच राधानगरी धरण 98% भरण आहे, त्यामुळे राधानगरी धरण 100% भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात आणि त्याचा विसर्ग हा भोगावती नदीपात्रामध्ये होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सध्या प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। विजय, ज्या पद्धतीने आता महापुराच्या उंबरठ्यावरती कोल्हापूर आहे, प्रशासनाची काय तयारी आहे, कसं सज्ज आहे प्रशासन? अमोल, अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस कोसळतोय, त्यावरून कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा हा महापुराच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणावं लागेल। कारण पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता 42 फूट 11 इंचावर पोहोचलेली आहे। ज्यावेळी पंचगंगा नदीची आणखी 1 इंचानं पाणी या ठिकाणी वाढेल तर पंचगंगा ही धोक्याची पातळी गाठली पंचगंगेनं असं आपण म्हणू शकतो। आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जी नदीकाठावरची गावं आहेत त्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण जर बघितलं तर आपण 81 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणाहून नागरिकांना कुठलाही धोकादायक पद्धतीने प्रवास करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत। आपण जर इकडे बघितलं तर जो शिवाजी पूल आहे कोल्हापूर शहराजवळ, जे पंचगंगा नदीच्या घाटावरून आपण पाहतोय, त्या शिवाजी पुलावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहे। म्हणजे इथून जो रत्नागिरीकडे जाणारा हा मार्ग आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे। कारण ज्यावेळी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 43 फूट पोहोचते त्यावेळी ठिकठिकाणी हे रस्त्यावर पाणी येतं आणि म्हणूनच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलीही दुर्घटना घडू नये याच्यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी रस्ता हा पूर्णपणे बंद ठेवलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आंबेवाडी असेल, चिखली असेल, इथल्या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। नवीन चिखली या ठिकाणी त्यांना स्थलांतरित होण्यास सांगितलेलं आहे। कोल्हापूर शहरामध्ये जो सकल भाग येतो म्हणजे सुतारवाडा असेल किंवा इतर ठिकाणी त्या देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। विजय तुर्तास, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।